महाराष्ट्रात नाशिक, सांगली इत्यादी जिल्ह्यांमध्ये द्राक्ष फळ लागवड केलं जातं। द्राक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र हे एक अग्रेसर राज्य आहे। मधुमेह, रक्तदाब नियंत्रण, उत्तम पचनक्रिया तसेच रक्तवाढीसाठी उपयुक्त असलेलं फळ म्हणजे द्राक्ष। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण याच द्राक्ष फळाच्या लागवडीबद्दल माहिती पाहूयात। द्राक्षाचं फळ जाम, ज्यूस, जेली याचबरोबर त्याचे बेदाणे देखील केले जातात। त्यामुळे आवडीनं द्राक्ष फळ खाल्लं जातं व मोठ्या प्रमाणात या फळाला मागणी सुद्धा आहे। त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा हा द्राक्ष फळ आहे। द्राक्ष लागवडीसाठी योग्य हवामान, योग्य जमीन आणि योग्य पद्धत निवडणं आवश्यक असतं। हवामान हे कोरडे सौम्य असलं पाहिजे। जमीन ही उत्तम पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते हलकी कसदार जमीन लागवडीसाठी योग्य असतं। साधारणतः डिसेंबर ते जानेवारी किंवा जून ते जुलै या काळात द्राक्ष लागवड करावी। पावसाळी व आर्द्रयुक्त वातावरणात द्राक्ष बागेमध्ये करपा, भुरी, केवडा, तांबोरा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो। त्यामुळे या रोगांचं नियंत्रण करणं गरजेचं असतं। यासाठी फवारणीची गरज असते। त्याचबरोबर रासायनिक खतं न वापरता कुजलेले खत किंवा कंपोस्ट खतं वापरणं फायदेशीर ठरतं। द्राक्ष वेलींना सूर्यप्रकाशाची सुद्धा गरज असते। त्यामुळे योग्य अंतर ठेवल्यास वेलींना पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते। द्राक्ष झाडांमधील अंतर साधारणतः 10 बाय 5 इतकं असावं। द्राक्ष वेलींची योग्य पद्धतीने छाटणी करावी, ज्यामुळे झाडांचे आरोग्य सुधारतं आणि फळाच्या उत्पादनात वाढ होते। अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन केल्यास नक्कीच या द्राक्ष पिकातून जास्तीचं उत्पादन घेऊ शकेल। तर शेतकरी मित्रांनो, ही द्राक्ष लागवडीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या कृषी मंत्रा YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।